अर्थसंकल्पाला आम्ही गाजर दाखवले, हे मोदी सरकारने दाखवले. मोदी सरकारने बिहार, उत्तर प्रदेश सगळ्यांना तूप दिलं. आम्हाला काय दिलं? महाराष्ट्राला शून्य. मी तर म्हणेन शून्य म्हणजे शून्य. आज जे काय उत्पन्न आहे काय असेल, सगळ्या स्टेट पैकी सगळ्यात जास्त महाराष्ट्र स्टेट असं आहे की तिथं जातं, मुंबईमध्ये जातं. मग महाराष्ट्राला आणि मुंबईला तुम्ही काय केलं? सगळ्यात जास्त टॅक्स मुंबईची लोक भरतात. मग तुम्ही काय दिलं महाराष्ट्राला? आम्हाला महाराष्ट्रात जे काय उद्योगधंदे काय पंचायती आणले सगळे तुम्ही गुजरातला पळवले. महाराष्ट्राला काय दिलं? असाच माझ्या महाराष्ट्रावर जर अन्याय होत असेल तर एक दिवस हे सरकार आम्ही सत्तेवर खाली उतरू. येणाऱ्या विधानसभेला त्यांना आम्ही दाखवू आमची ताकद काय ती, पवार साहेबांची ताकद काय ती, या ठाणे शहरामध्ये आमच्या नेत्याची तेलावरची ताकद काय ही दाखवायची वेळ आली आहे. त्याच्यासाठी मी आणि माझे सगळे कार्यकर्ते भर पावसात आम्ही उतरलो आणि आंदोलन घेतलं. महाराष्ट्र आहे गेले 10 वर्ष झाली. आता हे थर्ड म्हणजे टप्पा आहे ते शासनाचा, केंद्र शासनाचा. मागे 10 वर्षात काही दिलं नाही महाराष्ट्राला. ते आज तिसऱ्या टप्प्या पण अजून काही मंजूर केलेलं नाही. परंतु हे महाराष्ट्र सरकार जे त्यांच्या वेटी बांधलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रावर वेळोवेळी अन्याय होतोय. आज लाडका भाऊ, लाडकी बहीण कार्यक्रम जाहीर केला जातो पण महाराष्ट्राची तिजोरीत खडखडाट आहे. या लाडका महाराष्ट्र निधी असा जर वाटत राहिला तर महाराष्ट्राचं तिजोरी रिकामे होऊन महाराष्ट्राचे विकास कामं ठप्प होतील. तुम्ही लाडकी बहिणीला लाडके पैसे वाटप करण्याचा एक कायमस्वरूपी नोकरीचं द्या. प्रत्येक घराघरातून नोकरी द्या. कायमस्वरूपी उपाययोजना करा. अलग लक्षात. आणि आता लाडका बहीण लाडकी भाऊ पण लाडका बिल्डर सुद्धा आलेला आहे. लक्षात घ्या. प्रत्येक जागा हडप करून वेगवेगळी प्रक्रिया शासनाची जागा हडप करून मग असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल, ऐका जिल्हा परिषद असतील, सिव्हिल हॉस्पिटल असेल, जिल्हा परिषद असतील, आणखी काही जागा असेल शासकीय ते हडप करून वेगळी विकास कामं तयार करायची आणि आपला खिसा फक्त भरायचा एवढे काम करताय महाराष्ट्राचे. बाकी काय करायचं नाही. तरी जनतेने येणाऱ्या निवडणुकांमध्ये विचार करा फक्त आणि कोणाला शिक्का द्यायचा. बजेटबद्दल कालचा जो अर्थसंकल्प आलेला आहे तो एका देशाचा नसून फक्त काही राज्यांसाठी तो अर्थसंकल्प केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे. महाराष्ट्र हे राज्य सगळ्यात जास्त टॅक्स केंद्र सरकारला कॉन्ट्रीब्यूट करतं. पण आपल्या राज्यासाठी जे अर्थसंकल्प निघालेला आहे ते बघून एकच मला म्हणावंसं वाटतंय की महाराष्ट्र हे राज्य नक्कीच कुठल्याही नेत्यासाठी लाडकं राज्य नाही आहे. ह्या बजेटमध्ये युवकांसाठी असो, महिलांसाठी असो अशा कुठल्याही विशेष तरतुदी नाही आहेत. महाराष्ट्र गेले कित्येक वर्ष अन्याय सहन करतोय. इकडचे रोजगार उचलून दुसऱ्या राज्यात नेले जात आहेत आणि आता जे कालचा अर्थसंकल्प आलेला आहे त्यांनी हे प्रूव्ह झालेलं आहे की आपलं जे केंद्रात बसलेलं सरकार आहे ते नक्कीच महाराष्ट्रावर नाराज आहे आणि पदोपदी ते वेगवेगळ्या गोष्टीतनं हे दाखवून देत आहे. कालच्या अर्थसंकल्पाचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो.